नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता सकाळचे वाजले आहे 7:40 आणि जवळपास टेम्परेचर होत आहे 12 डिग्रीच्या जवळपास. अँड आज मी तुम्हाला दाखवतो की आजचा माझा दिवस कसा जाते इथे, कारण की माझं शेड्यूल वगैरे दाखवणार आहे मी तुम्हाला. आज जवळपास दिवसभर माझे लेक्चर्स चालणार आहेत. त्यानंतर एक स्पोर्ट्स क्लास आहे, त्यानंतर एक नॉर्मल क्लास होणार आहे, प्रॅक्टिकल क्लास. सो तुम्हाला दाखवतो मी इथले लेक्चर हॉल आणि माझा दिवस कसा काय जाणार आहे इथं. सो लेट्स सी. तुम्ही बघताय ना, हे आहे इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. तर इथे तुमचे काही क्लासेस लागतील, काही इथे लागतील आणि काही इथे ओपन एरिया आहे, तर तुम्ही इथे जिम वगैरे करू शकता. त्यानंतर खूप मोठं प्लेग्राऊंड आहे, तर क्रिकेट वगैरे पण खेळू शकता. आणि हे जे डिपार्टमेंट आहे तुम्हाला 5th इयरमध्ये लागेल. कॉर्नरपर्यंत पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आणि ही आहे दुमकलपुरा. समोरून दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, हे जे तुम्ही बघता हे आहे दोमकलतुरा. इथे सगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन, जसे दिवाळी वगैरे, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन वगैरे किंवा ग्रॅज्युएशन सेरेमनी वगैरे सगळे इथं सेलिब्रेट होते. त्यानंतर हे आहे तुमचं सेकंड हॉस्टेल. मी अगोदर इथं राहत होतो. हे आहे थर्ड हॉस्टेल पूर्ण इथपर्यंत. तिकडे डीन्स ऑफिस. आणि हे तुम्ही जे बिल्डिंग बघू शकताय, यामध्ये तुम्हाला डान्सची प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही ॲक्टिंगची प्रॅक्टिस करू शकता, त्याच्यानंतर सिंगिंगची प्रॅक्टिस करू शकता. जेव्हाही इथे काही कल्चरल प्रोग्राम्स असतात त्यावेळेस इथे प्रॅक्टिस केल्या जाते. आणि इथे इंडियन कम्युनिटी आणि रशियन कम्युनिटी सोबत प्रॅक्टिस करतात. आणि हे जस्ट बिहाइंड आपल्या मेन बिल्डिंगच्या मागे आहे. हे तुम्ही बघताय ना, हे आहे ॲपलचं ट्री. इथं समरच्या वेळेसमध्ये ॲपल्स लागतात. आपण इझिली तोडून खाऊ शकतो इथं. हे जे नवीन बिल्डिंग बनत आहे हे फिजिओलॉजी डिपार्टमेंट होतं अगोदर. आता फिजिओलॉजी डिपार्टमेंट सध्या शिफ्ट झालं आहे, पण मे बी आय थिंक नेक्स्ट इयरपासून इथं स्टार्ट होऊन जाईल, कारण की हे बिल्डिंग रिनोव्हेट झालेली आहे. गुड मॉर्निंग गाइस. जैसे कि आज सुबह के 8 बज रहे हैं और हमारा लेक्चर स्टार्ट हो गया है. 5 मिनट पहले तारीफ कर रहा था. अभी 5 मिनट पहले
फायनली मित्रांनो माझं पॅथ अँड आर्टचं लेक्चर संपलेलं आहे आणि आता माझी आहे 9:50ला फिजिकल कल्चरची क्लास आणि आता झाले आहे 9:42. तर फिजिकल कल्चरच्या क्लासमध्ये आम्हाला सेकंड पेअर ऑफ शूज कॅरी करावं लागते. तर काही माझे मित्र सेकंड पेअर ऑफ शूज घ्यायला त्यांच्या रूमवर गेलेले आहेत. ते आल्यानंतर आम्ही इथून डायरेक्ट निघेल. मी त्यांच्यासाठी थांबलेलो आहे आणि मी जे सेकंड पेअर ऑफ शूज असते ते सोबत कॅरी करतो बॅगमध्ये. सो माझं हॉस्टेल थोडंसं दूर आहे, म्हणजे 5 मिनिट इथून लागतात आणि त्यांचं जे हॉस्टेल आहे ते रस्त्यानंच लागते. तर मी तुम्हाला दाखवतो आमचं फिजिकल कल्चरची क्लास कशी होते, आमचे फिजिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कसे आहेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे 3 ते 4 आहेत. तर माझंवालं मी तुम्हाला दाखवतो जे आज मला लागणार आहे. सो लेट्स सी. हाय सन्नी फ्रॉम कहाँ से है तू? केरला. यश छत्तीसगढ़. अबे भाई मैं झारखंड से. सॉरी झारखंड. प्रेजेंट मैम. मित्रांनो जसं तुम्ही बघितलं आमच्या मॅमने आम्हाला एक्सरसाइज शिकवली. त्यानंतर आता 40 ते 50 मिनटानंतर आम्ही स्वतःचे जे स्पोर्ट्स खेळायचे ते खेळू शकतो. जसं टेबल टेनिस झालं, व्हॉलीबॉल झालं, फुटबॉल झालं, त्यानंतर रॅकेट्स वगैरे सगळे जे तुम्ही फ्रीली खेळू शकता. आणि बस तोडायचं नाही फक्त. अँड बस एवढंच असते. 1.5 तासाचा फिजिकल लेक्चरचा क्लास असते. त्यानंतर आमचं लेक्चर आहे रेडिओचा. तर दाखवतो तुम्हाला रेडिओचं लेक्चर कुठे होते आणि लेक्चर हॉल कसे आहेत. सो स्लोली. अरे यार वाह बस. अरे यार what is this? Bloopers? Yeah. I am getting only bloopers. Come on, why won't you getting only bloopers, bro? अरे तर मित्रांनो फिजिकल कल्चरची क्लास झाली आहे. आता त्याच्यानंतर आमची आहे रेडिओचा लेक्चर आणि मराठी मराठी आहे भाई सारे. हाय वैभव. हाय. आणि हा आहे यश. क्या बोलते हैं माझे क्लासमेट. मैं मुंबई से. कैसे बोलेंगे मराठी में? मैं रांची. कहाँ से? हा मी रांचीमधून आहे. मी रांची? मी रांचीमधून आहे. मिथून आहे. मधून मी रांचीमधून आहे. हां.
अरे कृष्णा, ही आहे माझी बहीण कृष्णा फ्रॉम अमरावती. कसं वाटतंय कृष्णा, क्रीमियन फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये 3rd इयरमध्ये पोहोचली? एकदम घुटणे टेकत टेकत. स्टडी वेल, एव्हरीथिंग विल बी हॅपन. चला बाय. आम्ही लॅपटॉप वगैरे घालून रेडी झालो आहे आणि थोड्या वेळाने लेक्चर स्टार्ट होईल. सध्या लेक्चरमध्ये कोणी आले नाही, येत आहेत सगळे, कारण की सगळ्यांचे क्लासेस होते. अँड सगळ्यांचे क्लासेस झाल्यानंतर कोणाचे दूर दूर असतात, फिजिकल कल्चरचे क्लासेस वगैरे थोडे दूर असतात, तर येतात सगळे. क्या कर रहा है वैभव? भैया संबंधी कैसा है? हा आहे माझा फर्स्ट इयरपासून मित्र, माझा पहिला मित्र इथं. इशिता हॅलो बोल दे. आता आमचं रेडिओचं लेक्चर संपलं आहे आणि आता आमचं लेक्चर आहे फार्माचं. सो त्यासाठी मेन बिल्डिंगमध्ये चाललो आहे. मित्रांनो, हे आहे माझं फर्स्ट हॉस्टेल आणि आता मी चाललो आहे फिजिओलॉजीच्या क्लासला. इलेक्टिव्ह कोर्स आहे माझा. तर माझा आता आहे फिजिओलॉजीचा क्लास आहे. फिजिओलॉजी तसा आम्हाला 2nd इयरमध्ये लागते आणि हा जो क्लास लागलेला आहे आम्हाला, हा जो सब्जेक्ट लागलेला आहे आम्हाला, हा इलेक्टिव्ह कोर्स असते. म्हणजे एक क्वार्टरसाठी लागत असते, फक्त 3-4 महिन्यांसाठी. त्याच्यानंतर बंद होऊन जाते आणि याची काही फायनल एक्झाम वगैरे नसते. फक्त याचे CPs वगैरे होतात आणि प्रत्येक क्लास तुम्हाला अटेंड करावंच लागते, कंपल्सरी आहे. आणि जे मी तुम्हाला सकाळी दाखवली होती जे फिजिओलॉजी डिपार्टमेंट, त्याच डिपार्टमेंटमध्ये होते, फक्त ते आता शिफ्ट झालं आहे. मी ते तुम्हाला दाखवतो. हे आमच्या हॉस्टेलच्या मागच कोर्ट वगैरे पण आहे आणि हे रशियन ऑफिसेस वगैरे, हे पोलीस स्टेशन पण आहे इथे. हे आमचं फिजिओलॉजी डिपार्टमेंटचं एंट्री गेट. इथं तुम्हाला 11 वगैरे बसले राहील त्यांना हमेशा तुम्हाला. अरे काय आला बस व्हिडिओ हा आमचा पायस महाराष्ट्रातून. इथल्या जे 5 मजली जे बिल्डिंग असते त्याच्यात एकच ड्रॉबॅक आहे की तर तुम्हाला मोस्ट ऑफ द बिल्डिंग्समध्ये जे जुने बिल्डिंग्स आहे तिथे लिफ्ट वगैरे नाही भेटत. प्रेझेंट मॅम. धीरज. जय.
levels of adaptation. We have individual adaptation and adaptation of population. Да? Individual adaptation during ontogenesis, and individual adaptation of population. Да? Population. For example, you adapt to your timetable. In the second course was one type of timetable, and now you have another timetable, another departments, another teachers. It's also adaptation. यो क्या हुए खत्म हो गया अरविंद मेरा साथी मित्रांनो आजचे माझे सगळे क्लासेस आणि लेक्चर संपलेले आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचे आहेत आणि मी ट्राय करेल त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. टिल देन टेक केअर. बाय बाय.